आजकाल सोशल मीडियामुळे जग अगदी हातात आलेलं आहे. घरबसल्या आपण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातील व्यक्तीशी संवाद साधू शकतो. अशाच एका संवादातून उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील एका तरुणीचं एका अनोळखी व्यक्तीसोबत सोशल मीडियावर ओळख झाली. बोलणं सुरू झालं, गप्पा वाढल्या आणि हळूहळू त्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. 4 वर्षे त्यांनी एकमेकांशी प्रेमसंबंध ठेवले. व्हिडिओ कॉल्स, मेसेज आणि प्रेमळ वचन, सगळं अगदी प्रेमाची दुनियाच होती. कधीतरी बोलता बोलता त्या प्रियकराने तिच्यासोबत घरचा पत्ता शेअर केला आणि त्याला वाटलं की कधीही ती प्रत्यक्ष आपल्या कधीच घरी येणार नाही. पण एके दिवशी कोणालाही न सांगता त्या तरुणीने अचानक त्याला भेटायचं ठरवलं आणि पोचली थेट त्याच्या घरी. पण ज्या क्षणी त्याच्या घरी ती पोचली, तिच्या पायाखालची जमीनच सरकली. समोर उभा होता तोच व्यक्ती, पण आता एका वेगळ्या नवीन रूपात. कारण तिचा बॉयफ्रेंड विवाहित निघाला आणि त्याला आधीपासूनच 8 मुले होती. 4 वर्ष ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम केलं तो खोटं बोलणारा निघाला. हे ऐकून ती पूर्णपणे गोंधळली. तिला काहीच सुचेनासं झालं होतं. शेवटी रडत रडत ती पोलीस स्टेशनला गेली. तिने सगळा प्रकार सांगितला. आपलं प्रेम किती खरं होतं हेही तिने पोलिसांना सांगितलं. रटौल पोलीस चौकीचे प्रभारी संजय सिंह यांनी तिला समजावलं, शांत केलं, खंबीरपणे तिला आधार दिला. शेवटी ती तरुणी घरी परतली. पण तिच्या मनात राहून गेलं एकच गोष्ट, खरं आणि खोटं ओळखणं इतकं अवघड का झालंय. सोशल मीडियावर मैत्री करणं वाईट नाही, पण कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणं धोकादायक ठरू शकतं. यामधून आपल्याला एवढेच शिकायला मिळत आहे की तुमच्या भावनांशी कोणी खेळू नये. असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आयुष्यातील प्रत्येक पायरी विचारपूर्वक उचला. भावनांना दिशा द्या, परंतु अंधविश्वासाला नाही. तुमच्या मते सोशल मीडियावरून प्रेम करणं हे योग्य आहे की नाही, तुमचं मत सांगा. तसेच अशा प्रेमीला काय शिक्षा व्हावी हेही तुम्ही कमेंट्समध्ये नक्की तुमचं मत व्यक्त करायचं आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि चॅनल लाईक आणि शेअर नक्की करा.